बघा आज आपण प्रश्नावली क्रमांक 10 बघणार आहे. किती प्रश्नावली? 10. तर पहिला प्रश्न आहे, भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? भारताचे उपराष्ट्रपती सांग. हा जगदीप धनखड. आता बघा ज्यावेळेला आपण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांचे नाव सांगतोय त्यावेळेला काय सांगायला पाहिजे? माननीय. का म्हणून? ते मोठे आहेत आणि दुसरं एक जबाबदार व्यक्ती आहेत किंवा जबाबदार पदावर आहेत म्हणून त्यांना माननीय म्हणायला पाहिजे. का आपलं मित्र आहेत का कोणी? नाही. तर भारताचे उपराष्ट्रपती आहेत माननीय जगदीप धनखड. बरोबर. आता तुम्हाला माहिती आहे ना उपराष्ट्रपती कोण असतो रे? कोण असतो उपराष्ट्रपती? बरोबर. काय? बरोबर. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. पण लोकसभेचे जर सभापती असतात ते पदसिद्ध सभापती असतात का? नाही. त्यांची काय होते? निवड होते. आता हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती. बरोबर. तर आपण जर विचार केला तर आपली संसद आहे का नाही? आपण कोणती आपली लोकशाही आहे ना, संसदीय लोकशाही. कोणती लोकशाही आहे? संसदीय. संसदेचे 2 सभागृह. किती सभागृह आहेत? 2. त्यातलं वरिष्ठ सभागृह कोणता आहे? राज्यसभा. आणि कनिष्ठ सभागृह कोणता आहे? तर जगदीप धनखड, माननीय जगदीप धनखड हे आपल्या राज्यसभेचे पदसिद्ध सभापती आहेत. ते भारताचे उपराष्ट्रपती आहेत. आणि या राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो रे? बरोबर. किती वर्षाचा? 6 वर्षाचा असतो. किती वर्षाचा असतो? 6. त्यानंतर आणखी काय म्हणतात राज्यसभेला? वरिष्ठ सभागृह. वरिष्ठ सभागृह. आणखी कनिष्ठ. कसं म्हणतात? जर यालाच वरिष्ठ म्हणतात तर यालाच कनिष्ठ म्हणणार का? नाही. काय म्हणतात? स्थायी सभागृह. काय म्हणतात? स्थायी सभागृह. स्थायी सभागृह का म्हणतात? कारण त्याची संख्या कधीच कमी होत नाही. त्याच्यातली संख्या कधीच कमी होत नाही असं नाही. त्याच्यातली संख्या काय होते? दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य काय होतात? 1/3 सदस्य काय होतात? पदावरून निघून जातात. त्यांचा कार्यकाल 6 वर्ष पूर्ण होतो. आणि दुसरे 1/3 सदस्य काय होतात? नियुक्त होतात. काय होतात? नियुक्त होतात. म्हणजेच हे सभागृह कधीच विसर्जित होत नाही म्हणून याला स्थायी सभागृह म्हणतात. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभेचे उपराष्ट्रपती हे काय असतात? पदसिद्ध सभापती असतात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे आपला, संत गोरोबा कुंभार यांचे जन्मगाव कोणते? हा समर्थक संत गोरोबा कुंभार यांचे जन्मगाव ते. बरोबर. कोणतं आहे संत गोरोबा काकांचे जन्मगाव? बघा त्यांना गोरोबा काका म्हणतात बरं का? तेरा झालं काय? हा तेर. कोणतं आहे? तर तेर हे गाव आहे त्यांचं गोरोबा काकाचं जन्मगाव. कोणत्या जिल्ह्यात आहे? धाराशिव. हा धाराशिव. कोणत्या जिल्ह्यात आहे? धाराशिव. आणि धाराशिवचं पूर्वीचं नाव काय होतं रे? उस्मानाबाद. बरोबर. आणि हे झालं गोरोबा काका बद्दल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? प्रश्न तिसरा आहे, सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? हा माहिती का? 4. कोणती आहे? 4. आता बघा आपलं झालं होतं मूळ संख्या म्हणजे काय? त्यानंतर
झाले नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, पण मूळ संख्या, त्यानंतर संयुक्त संख्या. आणि आपण पाहिलं होतं की 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या येतात? 25. आणि 1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती येतात? 25 मूळ संख्या आणि 74 संयुक्त संख्या. पण यांची बेरीज किती यायला पाहिजे? 1 ते 100 ची 100 यायला पाहिजे ना. हे किती येते? मग 1 चा घोळ कुठे येतो? संयुक्त संख्या पण नाही. तरी तर आपण पाहिलं होतं मूळ संख्या कशाला म्हणायचं? कशाला म्हणायचं? ज्या संख्येचे दोन विभाजक असतात. दोन विभाजक कोणते असतात? एक आणि स्वतः म्हणजे तीच संख्या. हे दोनच काय असतात? तिचे विभाजक असतात. त्यानंतर संयुक्त संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक. किती पेक्षा? दोन पेक्षा जास्त विभाजक. मला आता 4 हे उत्तर दिलं तर 4 विभाजक काय येतं? 1 2 4. म्हणजे 2 पेक्षा जास्त आले का नाही? दोन संख्या 2 पेक्षा मोठी का लहान आहे? मोठी. मग 2 पेक्षा जास्त झाले ना, म्हणून 4 ही सगळ्यात लहान आहे. बघा, सगळ्यात लहान संयुक्त संख्या आहे. सगळ्यात लहान आपण पाहिलं होतं सम संख्या कोणती आहे? 2. सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? सगळ्यात मोठी पूर्ण संख्या सांगता येते का? नाही. नैसर्गिक संख्या नाही. संयुक्त संख्या सुद्धा सांगता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं? बरोबर. कोणतं शिखर आहे? चैतन्य, मला सांग, हे शिखर किती उंच आहे रे? हा सांग सोनाली. किती उंच आहे? बरोबर. म्हणजे किती उंच माहिती का? आपल्याला वाटतं लय उंच लय उंच. 1.5 किलोमीटर. किती उंच आहे? 1.5 किलोमीटर. आपण असं चालत चालत जातो ना. नाही न्यायची गरज. नाही न्यायची गरज. 1646 मीटर आहे. आपल्याला जरी वाटत असलं 1.5 किलोमीटर म्हणजे लय अंतर नसतं, पण 1.5 किलोमीटर म्हणजे भरपूर उंच असतं. 1 किलोमीटर म्हणजे काय रे? 1 किलोमीटर म्हणजे तसं 1.5 किलोमीटर म्हणजे 1646 मीटर. बरोबर. तर एवढं उंच आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? मग कुठलं सगळ्यात उंच शिखर आहे? महाराष्ट्रात. दुसरं उंच शिखर कोणतं आहे? महाराष्ट्रातला विषय चाललाय. महाराष्ट्रातलं दुसऱ्या नंबरचं उंच शिखर कोणतं आहे? साल्हेर आहे ना. ते साल्हेर मुल्हेर जे किल्ले आहेत ना, त्यातलं साल्हेर कोणत्या ह्याच्यात आहे जिल्ह्यात? नाशिक. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? हा सांग. बरोबर. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? हा बघा आता. त्यानंतर रामायण कोणी लिहिलं? महर्षी वाल्मिकी. महाभारत कोणी लिहिलं? आता पहा, मी तुम्हाला त्या दिवशी पण बोलताना सांगितलं होतं, ज्ञानेश्वरी आपण काय म्हणतो? ज्ञानेश्वरांनी लिहिली, पण हस्तलिखित कुणाचं आहे? त्यानंतर महाभारत कुणाचं हस्तलिखित आहे? बरोबर, गणेशाचं. तुम्ही ते ऐकलं असेल ना स्टोरी. गणपतीचा एक दात तुटलेला आहे, तो कशाने तुटला, गणपतीने त्याचा वापर का केला? तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणी लिहिला? याचं दुसरं नाव काय आहे?
ठिकाणी ही प्रश्नपत्रिका संपली.